3.5 शक्तिपीठांमधली असणारी रेणुका माता, या रेणुका मातेचा नेमका जन्म कसा झाला व परशुरामांनी हिची हत्या का केली? तर पूर्वी काशीमध्ये रेणू नावाचा राजा राज्य करत होता. अनेक वर्ष झाल्यानंतरही त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती. तेव्हा राजाने माता भगवतीची घोर तपश्चर्या केली आणि देवी प्रसन्न होऊन त्याला म्हणाली की मी स्वतः तुझ्या घरी जन्म घेईल, असे वरदान तिने राजाला दिले. काही काळानंतर राजाच्या घरी एक सुंदर आणि तेजस्वी कन्येचा जन्म झाला. त्या मुलीचे नाव रेणुका ठेवण्यात आले. जेव्हा त्या मुलीचं वय योग्य झाले तेव्हा तिचा स्वयंवर आयोजित करण्यात आला. या स्वयंवरात अनेक राजे महाराजे उपस्थित होते, पण रेणुका मातेने एका ऋषींची निवड केली. त्या ऋषींचे नाव म्हणजे जमदग्नी ऋषी. नंतर रेणुका माता आणि ऋषी जमदग्नी यांचं लग्न सर्व देवदेवतांच्या साक्षीने पार पडले. देवराज इंद्रांनीही कामधेनू ही दिव्य गाय रेणुका मातेला भेट म्हणून दिली. लग्नानंतर रेणुका मातेला 5 पुत्र झाले. त्यापैकी एक विष्णू अवतार म्हणजे परशुराम होते. रेणुका माता अत्यंत पवित्र, पतिव्रता आणि संयमी स्त्री होती. परंतु एकदा नदीकाठी जात असताना तिला चित्ररथ नावाचा गंधर्व त्याच्या प्रियसी सोबत जलक्रीडा करताना दिसला. त्या क्षणी मातेचे चित्त क्षणभर विचलित झाले. त्यामुळे त्या बराच वेळ आश्रमात परतल्या नाहीत. तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्यांच्या तपोबलाने मात्र पुढील संपूर्ण दृश्य हे पाहिले. क्रोधाच्या भरात त्यांनी आपल्या सर्व पुत्रांना रेणुका मातेचा वध करण्याची आज्ञा दिली. मात्र मातृप्रेमामुळे 4ही पुत्रांनी ही आज्ञा पाळण्यास नकार दिला. त्यामुळे जमदग्नी ऋषींनी त्या 4ही पुत्रांना भस्म केले. परंतु परशुरामांनी पित्याची आज्ञा पाळून मातेचे मस्तक धडापासून वेगळे केले. यावर जमदग्नी ऋषी परशुरामांवर प्रसन्न झाले आणि ऋषींनी परशुरामांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामांनी माझी माता रेणुका आणि माझे 4ही भाऊ पुन्हा जिवंत करा असा वर मागितला. तेव्हा ऋषींनी आपल्या तपोबलाने रेणुका माता आणि 4ही पुत्रांना पुन्हा जिवंत केले. माहिती आवडली